पुढील येणाऱ्या भागात आपल्याला बघायचं आहे की शकुंतला ही मधूला फोन करून सांगते की तुझा पुढचा काय प्लॅन आहे आणि आपल्या प्लॅननुसार चालू आहे ना, का तुमची राघुमायनाचीच गोष्ट चालू आहे. त्यावेळेस मधू सांगते की नाही, मी सर्व हे प्लॅननुसारच करत आहे आणि तुम्ही त्याची काळजी करू नका. मला सुद्धा माहिती आहे की काय करायचे आहे, हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. शकुंतला असं मधूला बोलत असते. त्या दोघांची बोलणे चालू असतात आणि मधूने तर चांगलाच प्लॅन करून जेणेकरून राघव तिच्यासोबत राहावा म्हणून अकॅडमी ओपन केलेली असते. तिला असं वाटते की राघव हा फक्त आता माझाच होणार आहे आणि तो माझ्यासाठीच राहणार आहे, म्हणून ती मुद्दाम पायात येण्याचे सुद्धा नाटक करते. त्यानंतर राघव हा तिच्या पायाला मलम लावून तिला सांगतो की तू काही काळजी करू नको, आपलं सगळं व्यवस्थित होईल आणि मी तुझ्यासोबत आहे ना, तू केव्हाही मला सांग, मी तयार आहे. त्यावेळेस तिला असं वाटतं की आता राघव हा माझा परिपूर्ण होणार आहे आणि हे बघ सिंधू, आता मी राघवला माझा केल्याशिवाय राहणार नाही. तो पुन्हा पूर्वीप्रमाणे माझाच होणार आणि त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दलच प्रेम राहणार. इकडे राजश्री कॉलेजला आलेली असते आणि त्या ठिकाणी परीक्षेची तयारी चालू असते. नंतर त्या ठिकाणी सर्वजण हे पेपर देण्यासाठी सज्ज राहत असतात. नंतर राजश्री ही अगदी परिपूर्ण अभ्यास करून गेलेली असते, म्हणून तिला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं. त्यानंतर इकडे पुन्हा रुक्मिणी आणि रत्नाकर हे दोघेही बोलत असतात की या परीक्षेमध्ये राजश्री पास होणार नाही, कारण तिने खूप अभ्यास केलेला आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते बघूयात काय होतं ते. आणि सर्वांना माहिती असते की ह्या परीक्षेत ती जर पास नाही झाली तर तिला कॉलेजमधून काढण्यात येईल. परंतु सिंधूने तेवढी तयारी तिच्याकडनं करून घेतलेली असते. शकुंतलाबाई ही कॉलेजच्या प्रिन्सिपलला सांगते की हा जो पेपर मी दिलेला आहे, या पेपराची कॉपी मला आणून द्या. तेव्हा ती त्यांना म्हणते की तुम्ही हे काम सरळ करायचं आहे. डॉक्टरीनबाई आणि पोलीस हे तुमचे जरी भावनिक आहात, तुम्हाला त्यांच्यावर जरी हे विश्वास आहे आणि तुम्ही त्यांचे आहात, तरी तुम्ही त्याचा विचार करू नका. हे काम तुम्ही मला करून द्यायलाच हवं. त्यानंतर इकडे मधू ही पुन्हा शकुंतलेला फोन करते आणि शकुंतलाशी बोलत असते. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते काय प्लॅननुसार सर्व झालेलं आहे ना, त्या डॉक्टरीनबाईला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे. तेव्हा मधू म्हणते की शकुंतलाबाई तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासोबत मी आहे आणि मलासुद्धा तेच करायचं आहे. त्यानंतर ती खूप एक्साईट झाली असते की राघवबरोबर तिला डेटवर जायला भेटणार, कारण तिला असं वाटतं की राघव आता माझाच होणार आहे. त्यानंतर राघव आणि सिंधू हे दोघेही घरातनं येतात आणि मधू म्हणते चल राघव, आपल्याला डेटवर जायचं आहे ना. तेव्हा म्हटलं राघव हा मधूकडे अतिशय आश्चर्याने बघतो. अगं आपल्याला डेटवर नाही, तुझ्या अकॅडमीचा पहिला दिवस आहे ना, तिथं जायचं आहे. तेव्हा मधू म्हणते की हो, तोच माझा आवडता दिवस आहे, त्याच्यासाठीच मी डेट बोलले आहे. तेव्हा सिंधू म्हणते की मलासुद्धा आवडेल ह्या डेटवर जायला, म्हणजे ह्या दिवसाची मी पण कधीची वाट बघत होते. तेव्हा मधू म्हणते तू सुद्धा आमच्यासोबत येणार आहेस का. राघव म्हणतो की हो, आपण तिघंही मिळून जायचं आहे, सिंधूसुद्धा आपल्यासोबत येणार आहे. सिंधूचं नाव ऐकल्याबरोबर मधूचं मात्र तोंडचं पाणी पळते आणि तिचा चेहरा हा पाण्यासारखा होतो, कारण तिला त्या दोघांमध्ये सिंधू नको असते. आणि त्यानंतर ती म्हणते की आता बघ सिंधू, तू माझ्यासोबत कशी येते मी तुला बघते. तुला मी अशा ह्याच्यात गुरफवते की तू माझ्यासोबत येऊ शकणार नाही आणि आली तरी मी माझ्या राघवला माझा केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर ऋषभ त्या ठिकाणी येतो आणि मधूला राघव फोन येतो. तेव्हा ऋषभ म्हणतो दादा जरा थांब ना, आणि त्यानंतर ते थांबतात. म्हणे मला तुम्हाला काहीतरी आनंदाची गोष्ट सांगायची आहे. त्यानंतर लगेच सिंधूचा फोन वाजतो आणि सिंधू म्हणते काय झालं, मी 5 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचते. सिंधू घरात कोणालाही न सांगता त्या ठिकाणी निघून जाते. राघव हा सिंधूला आवाज देतो, तरी सिंधू त्याचं ऐकत नाही. त्यानंतर मधूला मात्र या गोष्टीचा आनंद झालेला असतो, कारण तिनेच हे सगळं घडवून आणलेलं असतं आणि तिला फक्त राघवसोबत एकट्यासोबत जायचं असतं. त्यानंतर सिंधू ही मधूचं कानातलं घेऊन मधूचं येते, म्हणते हे रिंग तुमचं आहे ना. तेव्हा मधू म्हणते की हे तुला कुठं मिळालं. तेव्हा ती सिंधू सांगते की त्या बाईजवळ मिळालं. तेव्हा मधू म्हणते कोण ती बाई. सिंधू ज्या मधूला समजावून सांगते. मधू म्हणते मी त्या बाईला ओळखत नाही. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.